पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये संसद भवनामध्ये तासभर बैठक। 6 खासदारांनी मोदींसोबत ब्रेकफास्ट केला। पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली अशी शिंदेंची माहिती। मतदारसंघातील काम मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा। शिवसेनेच्या 7 खासदारांना पंतप्रधान मोदींच्या सूचना। पंतप्रधानांच्या ब्रेकफास्ट बैठकीमधील इनसाइड बातमी TV9 मराठीच्या हाती। पंतप्रधान मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये। मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून राऊतांची टीका। किती फोडलेस आणि आणखी किती फोडणार यावरती त्यांच्यामध्ये चर्चा होईल। मोदी एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून राऊतांची ही टीका। महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे अशी स्थिती नाही। एकमेकांचं खच्चीकरण करण्यासंदर्भात आता स्पर्धा निर्माण झाली आहे। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदे नाराज असतील म्हणून पंतप्रधानांची भेट घेतली असेल, शशिकांत शिंदे यांचे हे वक्तव्य। सुनेत्रा पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल 6 तास चर्चा। राज्यामध्ये पक्ष नेतृत्व बदला। प्रशांत किशोर यांनी शिफारस केल्याची सूत्रांची माहिती। राज्य संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची देखील प्रशांत किशोर यांची शिफारस। गुंगेगुडिया या टीकेबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीची आगामी रणनीती ठरवण्याच्या कामासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून राज्यभर सर्वे सुरू। लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर करणार। अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदलही केले जाणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असं वाटत नाही। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। 2 दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबत 6 तास बैठक। भाजपचा पराभव केलेल्यांशी चर्चा करणं अयोग्य। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजप नाराज, सूत्रांची माहिती। बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्याकडून भाजपचा पराभव। माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेते का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल। रिसिक्युरिटी AI स्टार्टअप कंपनीने AI टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली। ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली, दिपकेंचा आरोप। सरकार विरोधात गेल्यानं दिपकेंना परिणाम भोगावे लागतील असं वाटतं। देशद्रोही बोलून दिपकेंवरही कारवाई केली जाईल अशी शंका। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा हा दावा। अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले। भेटायला येणाऱ्यांना पोलीस चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप। पोलिसांनी नाही सांगायचं मी कुणाला भेटायचं हे मी ठरवणार, अभिजित दिपके यांचे हे वक्तव्य। जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना 2 पेपर फुटले। जंतर मंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात। जंतर मंतरवरील आंदोलन घराघरात शिरलं, राज ठाकरे यांचे हे वक्तव्य। पंतप्रधान मोदींना विनंती की त्यांनी 15 ऑगस्टला तरुणांसोबत संवाद साधावा। तरुणांसाठी कोणती पावलं उचलली जात आहेत हे मोदींनी सांगावं। एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत अभिजित दिपके यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी। आंदोलन केल्यानं जेनझी देशविरोधी ठरत नाही। जेनझी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक। मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन। जेनझींसोबत झालेल्या संवादात सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे वक्तव्य। जेनझी बाबत भागवतांच्या वक्तव्याचं CJP कडून स्वागत। आंदोलन करताना देशविरोधी म्हणणं भाजपनं थांबवावं। विद्यार्थ्यांना देशविरोधी म्हणू नका, भागवतांनी भाजपला सांगावं, अभिजित दिपके यांची ही प्रतिक्रिया। चिडिया चुक गई खेद अशी भाजप RSSची स्थिती। मोहन भागवतांच्या जेनझींबाबतच्या संवादावरती पटोलेंची खोचक टीका। जेनझी सत्तेवरून भाजपला हटवतील या भीतीपोटी भागवतांचा संवाद, पटोलेंची ही प्रतिक्रिया। जंतर मंतरवरील जेनझी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ताकद पुरवली। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेत यांचा अकोल्यात गौप्यस्फोट। शेतकरी जागर मंचाने आयोजित आक्रोश सभेमध्ये हे भाष्य। जेनझी आमची सर्वात मोठी ताकद, गोंधळ घालणारे मोजके। विरोधकांची विध्वंसक मानसिकता देशासमोर उघड झाली आहे। कंगना रनौत यांचा विरोधकांवरती निशाणा। आम्हाला तरुण पिढीचा अभिमानच आहे, कंगना रनौत यांचे हे वक्तव्य। मनोज जरांगे आज आणि उद्या धाराशिवच्या दौऱ्यावरती। जरांगे 2 दिवस मराठा समाज बांधवांच्या घेणार बैठका। जरांगे कुणबी प्रमाणपत्रावर काय भूमिका मांडणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। गरीब मराठ्यांच्या लेकराबाळांसाठी मी लढतोय, तर गरीब मराठा समाजाचे हे लोक वाटोळं करतात। मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बावनकुळेंचं पत्र। कुणबी नोंदी कमी करण्याचा सरकारचा कट। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा हा आरोप। पारदर्शक पद्धतीने दाखले देण्याची कार्यवाही सुरू। चूक झाली असेल तर आपण दुरुस्त करू, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। शिंदे समितीच्या सर्वेक्षणानुसार दाखल्यांबाबत कारवाई सुरू। जरांगे पाटलांकडे आलेली माहिती तपासून पाहू, विखे पाटलांची ही माहिती।
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. उदय सामंतांची जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू. 11 ते 12 तारखेला कागदपत्रे घेऊन जरांगेंना भेटणार. जात पडताळणीवरून प्रसाद लाड यांची ही प्रतिक्रिया. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते जरांगेंचे काय होतील? संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. जरांगे पाटलांनी शिंदेंना वेळीच ओळखायला हवं होतं. उपमुख्यमंत्री शिंदे राजकीय सामाजिक दृष्ट्या भ्रष्ट. जरांगेंनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरती राऊतांची ही प्रतिक्रिया. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांची कोर्टामध्ये धाव. परभणीच्या कोमल पारवे, संभाजीनगरच्या ज्योती शिंदे यांची कोर्टात धाव. राजकीय दबावापोटी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा आरोप. ओबीसी नेत्यांनी पैसे देऊन कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं. कोमल पारवे यांचं हे वक्तव्य. एकनाथ शिंदेंना मराठा मॅन व्हायचंय. फडणवीसांना शिंदेंचा हा डाव उधळून लावायचाय. शिंदे फडणवीसांच्या वादामध्ये मराठ्यांचं नुकसान होत आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा हा आरोप. प्रसाद लाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात मारणार. लक्ष्मण हाके यांचा प्रसाद लाड यांना इशारा. मला जेलमध्ये टाकलं मी तरी प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणारच. लक्ष्मण हाके यांचं हे वक्तव्य. लक्ष्मण हाकेंना प्रसाद लाड कोण हे कदाचित माहिती नाही. त्यांनी आधी माझं गुगल सर्च करावं. प्रसाद लाड यांचा लक्ष्मण हाकेंना अप्रत्यक्ष इशारा. तर अशा लोकांवर न बोलणं हे चांगलं असतं. प्रसाद लाड यांची ही प्रतिक्रिया. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरूमध्ये 11वे महाअधिवेशन. देशभरातील ओबीसी समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध राज्यातील प्रतिनिधी अधिवेशनामध्ये होणार सहभागी. सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांवरती व्यापक चर्चा होणार. 2 स्वतंत्र सत्रांचं आयोजन. विविध मान्यवर मार्गदर्शन करणार. जातीय जनगणनेमध्ये आता ओबीसींचा कॉलम समाविष्ट केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. अधिवेशनातील ठराव राज्य सरकार अंमलात आणणार असंही वक्तव्य. लातूरमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध. दुसरीकडे उपवर्गीकरणाच्या समर्थन मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक बोलावली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला वेग. अमित ठाकरेंकडून मुंबईमधील विविध महाविद्यालयांना भेट. कॉलेज कॅम्पसमध्ये अमित ठाकरे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाबाबत महत्त्वाची बैठक. नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री आढावा घेणार. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर होण्याची शक्यता. 2015च्या कुंभमेळ्यामध्ये सहज कामं झाली होती. 2015च्या कुंभमेळ्यात पैसे कमावणं हा उद्देश नव्हता. आता कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. नाशिक कुंभमेळ्यातील कामांवरून राज ठाकरेंचा सरकारवर हा निशाणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर. शहांच्या हस्ते NUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन होणार. नीटचे पेपर देखील आता क्लासेसवाल्यांनी फोडले. चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. दगडावरील ठसे शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांसोबत बोलावं. राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटील यांना हा सल्ला. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेसह सर्वांचा जामीन मंजूर. तर महाराष्ट्राबाहेर राहण्याचे रमेश म्हात्रेला कोर्टाचे आदेश. रमेश म्हात्रे आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यामध्ये राहणार. जामीन झाल्यावरती गोव्यातल्या नाझरी रिसॉर्टमध्ये असणार मुक्काम. सर्व आरोपींना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. डिलिमिटेशन विधेयक पुढील आठवड्यामध्ये मांडलं जाईल. सूत्रांची ही माहिती. तर पुढील आठवड्यामध्ये एनडीएच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना. विधेयकासाठी कुठलीही विशेष अधिवेशन बोलवलं जाणार नाही अशी सूत्रांची माहिती. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेता दिलीप गावित दिल्लीहून आल्यावर त्याची भेट घेणार. दिलीप गावित भेटीला आल्याचं माहीत नव्हतं. नाशिकमधल्या कालच्या प्रकारावर राज ठाकरेंकडून दिलगिरी व्यक्त. गणेश नाईकांची पुन्हा नाव न घेता क्लस्टर योजनेवरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. कुणीही कायदा करेल आणि लोकांवर लादेल हे मी सहन करणार नाही. क्लस्टर योजनेला माझा विरोध नाही, मात्र क्लस्टर शब्दामध्ये जी मोडतोड सुरू त्याला माझा विरोध आहे. नाईकांची ही प्रतिक्रिया समोर. विनायक राऊतांविरोधातील आरोपांप्रकरणी आज निकालाची शक्यता. 2 दिवसांनंतर पुन्हा ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडेल. तर सून गिरिजा राऊत यांच्याकडून राऊत कुटुंबियांवरती छळाचे अनेक आरोप. सोलापूर जिल्हा परिषद सभागृहाचं नाव बदललं, त्यावरून वाद. शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी? काँग्रेसचा सवाल. शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय. सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचं नाव बदलल्यास नव्या नावाला काळं फासणार. तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडचा हा इशारा. अटल बिहारी वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असल्यानं त्यांचं नाव दिलं. जिल्हा परिषद उपाध्यक्षांची ही प्रतिक्रिया.
नंदुरबारमधील भाजपचे नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. डॉक्टर हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये कारवाई. विजय चौधरींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल. विजय चौधरीकडील 3000 ऑडिओ क्लिपची चौकशी करा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची मागणी. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी अटकेत.